जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महाराष्ट्रातील पदवीधर उमेदवारांना बऱ्याच दिवसापासून तलाठी भरतीची आशा लागून होती. आता ही तलाठी भरती कधी होणार आहे, कधी होणार आहे, अशा पद्धतीचे मित्रांनो प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आणि परीक्षा ही कोण घेणार आहे, MPSC घेणार आहे की TCS IBPS घेणार आहे, या संपूर्ण बाबीमध्ये मित्रांनो गोंधळ होता. आणि बऱ्याच दिवसांपासून तलाठी भरती ही MPSCकडे वर्ग करण्यात आली, अशी मित्रांनो चर्चासुद्धा आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळत होती. तीच मित्रांनो आज या ठिकाणी चर्चा खरी होताना दिसत आहे. आणि तलाठी भरतीची जे उमेदवार वाट बघत होते त्यांची अपेक्षा आज पूर्ण होत आहे, त्यांची प्रतीक्षा संपत आहे, असं चित्र आपल्याला दिसून येत आहे. ते कसं दिसत आहे ते संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर मित्रांनो, तलाठी भरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCकडे देण्यात आलेली आहे. आणि त्याच्याबाबतचा महत्त्वाचा एक प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी शुद्धीपत्रक आपल्याला प्राप्त झालेलं आहे. तर तुम्हाला जसं की स्क्रीनवर दिसत आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं हे शुद्धीपत्रक आहे. आणि 22 जुलै 2026 म्हणजे आजचंच हे शुद्धीपत्रक आहे. मित्रांनो बघा, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 म्हणजे जी गट क ची जाहिरात आली होती आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होती, त्यामध्ये काय केलं आता तर तलाठी भरतीचे म्हणजे ग्राम महसूल अधिकाऱ्याचे पद त्या ठिकाणी ॲड करण्यात आल्याची बातमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. या शुद्धीपत्रकाच्या द्वारे बघा यामध्ये काय सांगितलं आहे. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून एकूण 2619 रिक्त पदे भरावयाची दिनांक 25 जून 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून आयोगाच्या दिनांक 16 जुलै 2026च्या शुद्धीपत्रकानुसार प्रस्तुत परीक्षा ही दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी प्रचलित पद्धतीने म्हणजे प्रचलित पद्धत म्हणजे यापूर्वी ज्या पद्धतीने ही परीक्षा होत होती ऑफलाईन पद्धतीनेच मित्रांनो OMR सीटवर पेपर होत होता, ऑफलाईन OMR आधारित घेण्यात येणार आहे. तसेच सदर शुद्धीपत्रकान्वये जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास 31 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कधीपर्यंत? 31 जुलैपर्यंत. परंतु या ठिकाणी दुसरा मुद्दा सांगितला आहे की भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा संदर्भातील शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग या ठिकाणी त्यांचा पत्राचा क्रमांक दिलेला आहे. दिनांक 5 मे 2026च्या अहवालानुसार महाराष्ट्र गट क सेवेसाठी आयोगाकडे मागणीपत्रे प्राप्त होत आहेत. त्यामुळे प्रस्तुत परीक्षा योजनेमध्ये नमूद संवर्गाव्यतिरिक्त समान अर्हता असणाऱ्या नवीन संवर्गाचा गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा यामध्ये संयुक्त परीक्षा 2026 मध्ये समावेश करण्यात येणार असून प्राप्त मागणीपत्रांचा संक्षिप्त तपशील खालीलप्रमाणे आहे. तर मित्रांनो, जी लिपिक टंकलेखकसाठी किंवा इतर सहाय्यक पदांसाठी जी गट क ची पूर्वपरीक्षा होत होती त्यामध्ये आता या गट क च्या पूर्वपरीक्षेमध्ये तलाठी म्हणजेच ग्राम व महसूल अधिकारी हे पद समाविष्ट करण्यात आले आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. बघा या ठिकाणी विभाग, पदनाम आणि एकूण पदे, आवश्यक अर्हता, जाहिरातीमध्ये नमूद वयोमर्यादा, गणण्याचा दिनांक, या ठिकाणी अशा सगळ्या बाबी दिल्या आहेत. मित्रांनो बघा, आपल्याला ज्या पदाची आतुरतेने वाट होती तो पद म्हणजे ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी. बघा, विभाग महसूल व वन विभाग, पदाचे नाव आहे ग्राम महसूल अधिकारी तलाठी गट क. या ठिकाणी आपल्याला दिसत आहे ग्राम महसूल अधिकारी तलाठी गट क विविध नियुक्ती प्राधिकारी. आणि याची पदे आहेत मित्रांनो एकूण 1539 पदांसाठी ही तलाठी भरती होणार आहे. किती? 1539. आता यामध्ये कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. परंतु गट क च्या जाहिरातीमध्ये जो शुद्धीपत्रक जोडलेलं आहे या शुद्धीपत्रकात त्यांनी तलाठीची पदे या ठिकाणी समाविष्ट केलेली आहेत. यामध्ये आवश्यक अर्हता संविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे एनी ग्रॅज्युएशन जर तुमचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी तलाठी या पदासाठी अर्ज करता येणार आहे. आणि यामध्ये बघा जाहिरातीमध्ये नमूद वयोमर्यादा, गणण्याचा दिनांक दिला आहे. सेवा प्रवेश नियमानुसार अर्ज स्वीकारण्याचा दिनांक म्हणजेच 5 ऑगस्ट 2026. या ठिकाणी तलाठी भरतीसाठी जे
जाहिरातीमध्ये अर्ज करण्याची या ठिकाणी मुदत दिली आहे ती 5 ऑगस्ट 2026 दिली आहे. इतर पदांसाठी या ठिकाणी मित्रांनो 31 जुलैची या ठिकाणी मुदत देण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा पदे पुन्हा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई या ठिकाणी कृषी विभागाचं आहे. नियंत्रक, सीधा वाटप, म्हणजे हे सर्व या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी पदांचा तपशील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर आपल्याला ज्या पदासाठी या ठिकाणी जाहिरातीची गरज होती ती जाहिरात या ठिकाणी आलेली आहे. ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी या पदासाठी 1539 जागांची आपल्या महाराष्ट्रामध्ये भरती होणार आहे. आता मित्रांनो जर आपली ऑक्टोबर महिन्यात परीक्षा होणार असेल तर आपल्याकडे फक्त काही दिवस शिल्लक राहिले आहेत आणि या पदासाठी ऑनलाईन वगैरे कुठलीही परीक्षा होणार नाही. तर आजपर्यंत जशी गट कची ऑफलाईन परीक्षा होती त्याच पद्धतीने ऑफलाईन परीक्षा होणार असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे. मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलवर जोडून राहा आणि अद्यापही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेल आयकॉनचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा.